हिवाळा स्पेशल अद्रक वडी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते. बघू शकताय अप्रतिम झालेली आहे. चला तर मग कशी करायची ते बघूया. हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे पाव किलो आलं आहे. अद्रक कोण आलं म्हणते कोण अद्रक म्हणते. तर हे पाव किलो आलं आहे. तर आता याला स्वच्छ धुवून घेऊया. तर हिवाळा स्पेशल आल्याची वडी बघणार आहे. अद्रकची वडी. तर सर्दी खोकला खूप एकदम असं सर्दी खोकल्यासाठी अतिउत्तम ही वडी करून ठेवलं तर महिना काय 6 महिने टिकणारी ही अद्रकची वडी. तर मी एक पाव किलो अद्रक घेतलेला आहे आणि याला स्वच्छ धुवून आता याच्यावरची पूर्ण अशी साल काढून घेते. बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं साल काढून घेते. आपण साल नाही काढली तर वर असं त्याचे साल्ट दिसते वडीच्या, तर ते दिसायला पण काय वेगळंच दिसते. तर पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे बघू शकताय. तर आता मी याचे छोटे छोटे मी याचं तुकडे करून घेते. तर तुकडे का करायचं, तर कसं आहे आपण असं वडी बनवतो आणि त्याचे असं अद्रकचे दोरे दोरे तोंडात येतात. तर असं पूर्ण असं मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते. तर याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम अशी पेस्ट करून घेऊया. तर पूर्ण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि एकदम अशी बारीक जेवढं होईल तेवढं आपल्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. तर आता मी बघू शकताय एकदम असं बारीक झालेलं आहे. कुठं एखादं राहिलं असेल तर त्याला पुन्हा घ्यायचं आणि पुन्हा याला मिक्सरला फिरून घ्यायचं. याच्यामध्ये एक एक राहते. तर इकडं आता आपण कढईमध्ये 1 चमच मी तूप घातलेलं आहे आणि तुपावर हे पाव किलोचा आल्याचा पूर्ण असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण. पाव किलोचं एवढं झालेलं आहे. तर बघू शकताय तुपावर आता मिडियम गॅसवर आपल्याला भाजायचं आहे बरं का. आता याच्यावर मिडियम गॅसवर असं परतून घ्यायचं. तर 5 मिनिट लागणार आहेत आपल्याला याला पूर्ण असं पसरून घ्यायला. गोळा झाला की तोपर्यंत गोळा होईपर्यंत याला असं परतायचं. बघू शकताय आता व्यवस्थित आता छान आता याचा गोळा होत आहे. तर पूर्ण असं सारण कडेला हे असं एकजीव करून घ्यायचं याचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा बरं का. आणि हे आता बघू शकताय आता एकदम असं गोळा झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता पाव किलो आपण आलं घेतलेलं आहे. तर आपल्याला पाव किलोच आपल्याला साखर घालायची आहे. तर जास्त घातली तर एकदम अशी पाव किलो साखर आहे. बरोबर मापाने एकदम पाव किलो साखर आहे. तर याच्यामध्ये आता पूर्ण विरघळायची आहे. तर गॅस मिडियमच आहे. कसं आहे गॅस मोठं ठेवलं तर करपल्या जाते आणि काळपट वडी होती. तर मिडियम गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे. आता याच्यात व्यवस्थित आपण आता याला मिक्स करून घेऊया. तर एक एक माझी अशी गिठोळी राहिलेली आहे बघू शकता. आल्याचं कुठंतरी असं मिक्सरच्या बुडाला राहिलं असं तर ते काढून घ्यायचं. तर बघू शकता मी आता ते काढून घेतलेलं आहे. तर आता इकडं आपण तोपर्यंत एका प्लेटला थोडंसं अगदी 2 थेंब तूप लावून घेऊया. तिकडे गॅस मिडियम आहे तोपर्यंत या प्लेटला थोडंसं असं तूप लावून घेऊया. तर बघू शकताय आता पूर्ण असं साखर विरघळलेली आहे. कलर पण चेंज झालेला आहे. याच्यामध्ये आता पूर्ण असा एकदम असा याचा गोळा होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं असं एकदम असं. तर बघू शकताय एकदम असं परफेक्ट सारण झालेलं आहे आपलं वडीचं. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकताय टाकलं की एकदम असं गोळा झालेला आहे. तर पूर्ण असा फुलपात्राने मी लगेच असं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. एकदम फास्ट, नाहीतर पूर्ण असा गोळा पसरल्या जात नाही. तर लगेच मी असं फास्ट फुलपात्राला थोडंसं अगदी बुडाला तेल लावून घेतलं होतं आणि असं पसरलं पूर्ण सारण असं. तर बघू शकता एकदम अशा वड्या छान आता एकदम वड्या पडणार आहेत. आणि ही वर काय टिकाऊ वडी आहे. तुम्ही 3-4 महिने सहज अशी ही वडी टिकू शकताय आणि खाऊ शकताय. अप्रतिम वडी लागते. लहान मोठ्यांची सगळ्यांना खाता येणारी वडी आहे. सर्दी खोकल्यासाठी खास करून. तर हिवाळ्याचे दिवसच आहेत. सारखं लहान मुलांना पण सर्दी होते. मुलांच्या डब्यात असं एक दिली तर चॉकलेट म्हणून पण आवडीने खातील मुलं. तर बघू शकता अशी वडी किती छान झालेली आहे आणि टिकाऊ वडी आहे ही. तर पाव किलोची एवढ्या वड्या झालेल्या आहेत बघू शकता. तर असं दोरा हे असं कुठं दिसत नाही आपल्याला.
कारण आपण मिक्सरला एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे आणि खिसून घेतलं तर सारखं असं दोरे दोरे दिसतात त्याच्यामध्ये. तर असं मिक्सरलाच बारीक करायचं आहे, खिसून न घेता. तर बघू शकता अशी आपली वडी खुसखुशीत झालेली आहे. तर अशी सहज अशी तुटल्या पण जाते. एकदम अशी खुसखुशीत वडी आपली तयार आहे आल्याची. 2-3 महिने सहज टिकणारी, तुम्ही 6 महिने टिकवून ठेवतो म्हटलं तरी पण 6 महिने पण टिकते ही वडी. तर अप्रतिम वडी झालेली आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनाही आवडणारी वडी तयार आहे. तर बघू शकताय कसला भारी कलर पण आलेला आहे आणि खुसखुशीत वडी पण जिभेवर ठेवताच अशी विरघळणारी वडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही वडी. आणि अगदी एकदम अशी सोपी पद्धत आहे. आणि आता आलं पण खूप स्वस्त झालेलं आहे.